नमस्कार, माझं नाव शशी शास्त्री. मी गत 44 वर्ष घड्याळाच्या व्यवसायात आहे. आज मी तुम्हाला घड्याळ व्यवसायात काय काय लागणार आहे तसंच त्याचे साहित्य दाखवतो. एक आहे तुम्हाला स्क्रूड्रायव्हर लागणार, एक अशी एक स्क्रूड्रायव्हर लागणार, त्याला ट्विझर म्हणतात, चिमटा हेही पाहिजे. अशी एक भिंग पाहिजे, आयपीस म्हणतात त्याला. त्याच्यानंतर अशी प्रकारची एक पकड असावा. त्याच्यानंतर एक अशी पकड ज्याला कटर म्हणतात, कटर पाहिजे. त्याच्यानंतर अशी एक प्लेयर पाहिजे, त्याला राऊंडेड प्लेयर म्हणतात. त्याच्यानंतर ह्याला अशी एक पाहिजे, त्याला नोज प्लेयर म्हणतात. त्याच्यानंतर एक आहे अशी, त्याला फ्लॅट प्लेयर म्हणतात. हे सगळे वस्तू आपल्याला लागणारी आयटम आहे. एवढा तात्पुरती आहे, एवढं ठीक आहे. याच्यावरून आपण बरेच गोष्टी शिकू शकतो. मी जे काय शिकवणार आहे ते शिका आणि इतर लोकांना शिकवा. आज माझ्याकडे ही घड्याळ आहे, याला वर्ल 3-in-1 म्हणतात. ही जर्मनी घड्याळ आहे. हे कसं खोलायचं आणि नंतर कसं जोडायचं ती सगळं मी दाखवेन. मनापासून शिका, मनापासून इतर लोकांना शिकवा आणि आवडल्यावर नक्की लाईक बटन दाबा, बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या आपण शिकूया. त्याला 3 चाव्या आहेत, ही खोलूया आपण. याच्यात ही एक खोललं, ही एक खोललं, 2 झाले. हे सगळं एकत्र एका बाजूला ठेवत जा. त्याच्यानंतर ही बटन खोलूया. याचे 3 स्क्रू आहेत, 3 स्क्रू खोलूया आपण. इथे एकत्र ठेवूया. आता ही खोलायचा प्रयत्न करायचा आहे, पण याची काही आहे व्हील मोडलेली आहे. याची जे व्हील आहे ना मोडलेली, म्हणजे ही खोलायला त्रास होतो, म्हणजे दोन्ही बाजूला फिरत राहतो. त्याच्यामुळे आम्हाला इकडून सुरुवात करायला लागणार. अशी पकड घ्या, इकडून हे दोन्ही याचे पाय हळूहळू खोला. हे सगळं इथे ठेवा, इथे हे इथे. त्याच्यानंतर इथे ही खोलूया आपण. हे गोल गोल फिरते, त्याच्यामुळे खोलायला थोडा त्रास होतो. त्याच्यापेक्षा एक दुसरं सोपं पद्धत आहे, ते म्हणजे अशी ही खोला. हे जरा असा लोटा, अशी एक मोठी पकड घ्या. याच्यातून ते फिरणारे जे चाक आहे त्याला या बाजूनी हे घालून, हात घालून ते चाक एका हाताने असा दाबून धरा आणि ही खोला. तेव्हा काय असतं, म्हणजे ही सोपा रीतीने ही बाहेर पडतो. हे खोललं. ही घड्याळ 2013 एकदा रिपेअर झालेली, 2019 रिपेअर केलेलं. हे दोन्ही गोष्टी मीच केलेली आहे त्या टायमात. आता परत आली आहे, हे सामान मोडल्यामुळे परत आली आहे घड्याळ.
बघा या पद्धतीने पकडायचा आहे. आता बघा, आता इथून हे सगळे बाजूला ठेवून याच्या आतमध्ये एक नट आहे, हे हँडलला. हे नट एका हाताने पकडून एका बाजूने हे हँडल फिरवल्यावर डावा हाताने पकडूया, उजवा हाताने होत नसेल तर. म्हणजे दोन्ही हाताने काम करायला लागतं. हे झालं, हे काढलं. इथे ची नट आहे. आता आपल्याला हळूहळू हे घड्याळ बाहेर काढायला लागणार. या बाजूने असं लोटा आणि ही दोन्ही थोडं ॲडजस्ट करा. हे बाहेर काढा, असं हलवून बाहेर काढा. ही बाहेर पडली. केस एका बाजूला. याच्यावर एक डस्ट कवर आहे, हे दाखवतो. याला डस्ट कवर म्हणतात. याच्यात ते स्प्रिंग आहे या प्रकाराची. हे सगळं अशी एखाद वाटी घेऊन त्याच्यात ठेवा. का म्हणजे ही स्प्रिंग पडलं की दिसणार नाही, सापडणार नाही परत. हे झालं आपलं घड्याळ. आता हे काटे काढायची पद्धत. इथे हळू ठेवायचं. इथे दोन्ही काट्यांच्या मध्ये जागा आहे, तिथे ठेवून हे जरा हळूहळू, जास्ती जोर न लावता हळूहळू असा करायचा. हे सोपं रीतीने हे निघतं. हा हँड इथे ठेवा, ही हँड इकडे ठेवा. त्याच्यानंतर अशी एक पकड घ्या. या पकडनी ही असं धरा, असं ठेवून जरा ओढा. ही आली अलार्म सेटिंग हँड. आता डायल काढायचा. डायल एका बाजूने चिकटवलेली आहे. हे असं थोडं उचला, हे काढा. याच्यावर जे जुनी जे हे असतात डिंक वगैरे आहे ते सगळं काढा. याची गरज नसतो. परत लावताना याची बहुतेक आपल्याला फ्रेश फेविकॉल वगैरे लावून चिकटवायला लागणार. हे बघा कशी दिसते आता ही मशीन. याच्यात सर्वप्रथम आम्ही काय खोलणार, ह्या खोलणार. याला म्हणतात स्ट्राईक ॲडजस्टिंग लिव्हर. स्ट्राईक ॲडजस्टिंग लिव्हर. याला स्क्रू आहे आणि 2 वॉशर पण आहे, ते इथे ठेवूया. त्याच्यानंतर आपण ही खोलणार. याला सी लॉक म्हणतात. हे हाताने पण खोलता येते. नाही उघडलं तर, नाही काढता आलं तर त्याला पकडणे काढायचं. याला सी लॉक म्हणतात. हे बघा सी लॉक. ही आता हे उचलायचं. याला एक स्प्रिंग पण असते. हे बघा अशी या प्रकारची स्प्रिंग असते आणि ही एक लिव्हर आहे, इथे ठेवूया. त्याच्यानंतर इथे एक सी लॉक आहे, हे खोलायला लागणार आपल्याला. हे सी लॉक खोललं, हे सगळं या वाटीत टाकून ठेवलं. अच्छा, त्याच्यानंतर इथे एक सी लॉक आहे, ते खोलायला लागणार आपल्याला. हे सी लॉक खोललं की पण वाटीत टाकूया. आता आपल्याला हे काढायला लागणार. इथे काय आहे, याला अलार्म सेटिंग व्हील म्हणतात. हे खोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे जरा खोलायला कधी कधी त्रास होतो, का म्हणजे अडकून राहतो. पण हे सोप्या पद्धतीने काढता येते. कुठच्या दिशेने ओढायला पाहिजे ते बघा आणि त्याला दाबून काढा. थोडं पकडणे सरळ करून घ्या. पिन जरा वाकलेली आहे. पिन जरा असा पकडणे धरून पिनला जरा मागे लोटून घ्यायचा.
हे बघा मागे लोटलं गेलं आहे, पिन इथे निघाली आहे. सोपा पद्धतीने या चिमट्याने पकडून या प्रकारची पिन असते, हे काढून वाटीमध्ये ठेवा. त्याच्यानंतर आता आपल्याला हे काढायला लागणार. ह्याला म्हणतात रॅक किंवा कंगोई म्हणतात. हां, फणीसारखं आहे बघा दिसायला. ओके, याला एक स्प्रिंग आहे. हे स्प्रिंग काढून इथं ठेवूया, हे इथे बाजूला ठेवूया. ओके, आता हे सगळे वस्तूंचे नावं तुम्हाला परत सांगणार आहे मी थोड्या वेळाने. संपूर्णपणे उघडल्यावर इथे ठेवतो तात्पुरती, तुम्हाला नावानंतर सुचवीन काही. ओके, ही अडकली आहे. हा म्हणजे इथे चाक पडलेली घड्याळ आहे, पडून ही तुटलेली आहे. त्याच्यामुळे इथे व्हीलचं याचे चाक सगळे वाकडे झाले, त्याच्यामुळे हे निघत नाही. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे प्रथम बाकीचं सगळे खोलूया, नंतर हे बघूया. सरळ करायचं, आता बॅलन्स म्हणतात याला. ही खोलायचं आहे, त्याला एक पिन बसवलेली असते. ही पिन आहे, पिन याच्यात ठेवूया. ही असा फिरवायचा, चिमट्याने हळूहळू लोटून घ्यायचा. याला रेग्युलेटर म्हणतात. रेग्युलेटरमधून हेअर स्प्रिंग काढणं आवश्यक आहे. हळूहळू काढायचा. ओके, या काढल्यावर ह्याच्याने बेरिंग स्क्रू लूज करायचा. ही बेरिंग स्क्रू म्हणतात त्याला. स्क्रूड्रायव्हरने उलटा फिरवलं की हे येते आणि इथून ही वस्तू काढायचं. हळू हाताने, घाई करायचं नाही. याला बॅलन्स म्हणतात, कंप्लीट बॅलन्स. हे बघा, ही जेव्हा असं हलते तेव्हा घड्याळ चालतं. ओके, ह्याला बॅलन्स म्हणतात, कंप्लीट बॅलन्स. ही जरा जपून बाजूला ठेवायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडून हळूच ही नट थोडा लूज करायचा. साईल करून घ्या दोन्ही साईड. इथलं पण थोडंसं साईल करा, इथलं पण थोडं साईल करा. आता ही नट काढून बाजूला ठेवूया आपण, याची गरज नाही. आता इथून एक मधलं बोट आतमध्ये घालून अंगठा इथे लावून ही जरा आणखीन 1-2 आटा लूज करा. या अंगठ्याने ही वरचा प्लेट उचलायचा, चिमट्याने जरा असा धरून हे बघा. हे प्लेट जरा असं उचललं की इथे एक पार्ट आहे, त्याला लिव्हर म्हणतात. ही जरा अजून मजबूत थोडंसं साईल करायला पाहिजे. पूर्णपणे काढलं तरी काही दोष नाही, मात्र जास्त उचलायचं नाही. थोडंसं उचलून याच्यात पार्ट आहे हे काढायचं, त्याला लिव्हर म्हणतात. हे काढलं आपण. याच्यानंतर सगळे गोष्टी इथून काढता येते. हळूहळू ही सगळे काढा. ही घड्याळ पडलेली आहे, त्याच्यामुळे याचे पार्ट जे आहे इकडे तिकडे हललेली आहे, पण आपल्याला दुरुस्त करता येईल. तसं मोठं काय काम नाही आहे याच्यात. सोपा काम आहे. थोडा मेहनत करायला लागतं. मेहनत केल्यावर ही सोपंच आहे. आता ही याचे 4 नट आहे. 4ही नट एकत्र ठेवतो, या वाटीमध्ये टाकतो. आता आपल्याला ही खोलायचं आहे. ही वरच्या असं उचलायचं आहे, वरचा प्लेट.
असा पकडून उचललं की ही सगळं बाहेर येतं. ही प्लेट आहे, ही इथे ठेवतो बाजूला. आता ही सगळे वस्तू आपण काढून याचे नाव तुम्हाला सांगेन मी एक एक करून. हे सगळं काढतो पहिलं. या सिस्टमप्रमाणे ठेवेन ती, तेव्हा तुम्हाला अंदाज येईल कुठच्या वस्तूचे काय नाव आहे. ही स्प्रिंग आहे, इथे ठेवतो. याची दुसरी ह्या गजरची स्प्रिंग आहे, हे इथे ठेवतो. ही घड्याळ चालायची, याला मेन स्प्रिंग म्हणतात. हे खोललंय, मेन स्प्रिंग इथे ठेवली. आता ही सगळे याची सिस्टममध्ये बसवतो, त्याप्रमाणे तुम्ही बघा आता काय आहे. ओके, आता बघा, ह्याला मेन व्हील म्हणतात, याला थर्ड व्हील म्हणतात, सेकंड व्हील म्हणतात, ह्याला एस्केप व्हील म्हणतात, दिसायला असं आहे. त्याच्यानंतर ह्याला लिव्हर म्हणतात. त्याच्यानंतर या बाजूला ही स्ट्रायकिंग साईड मेन व्हील, ही स्ट्रायकिंग साईडची हॅमर, ही स्ट्रायकिंग साईडची पिन व्हील, ही स्ट्रायकिंग व्हील, ही अशी पट्टी सकट असते, आणि ही फंका म्हणतात किंवा गव्हर्नर म्हणतात. हे इथे ठेवले. आता ही जे आहे अलार्म साईडची मेन व्हील, अलार्म एस्केप व्हील, अलार्म साईडची हॅमर, हे रिपीटर पट्टी. याच्यामुळे घड्याळ गजर रिपीट 2-2 वेळा 4-4 वेळा वाजतं. हे झाले ह्याचे संपूर्ण. आणि याच्यात इथे बघा, ह्याला सेंटर व्हील म्हणतात. हे काढायची गरज भासणार नाही, अन्यथा याच्यात काय बिघाड असेल तरच खोलायला लागते, नाहीतर खोलायची गरज नाही. ह्याला पिन कॅम व्हील म्हणतात, इथे आहे. आणि याची एक लिव्हर राहिली आहे इथे, आपण खोलू शकलो नाही तेव्हा, ते इथे आता आपण खोलणार. इथे एक सी लॉक आहे, सी लॉक मी खोललं, इथे ठेवले. आणि ही एक प्रकारची लिव्हर आहे, ज्याच्या मदतीने हे घड्याळ स्ट्राईक करते. ठीक आहे, ह्याला 3-in-1 म्हणतात. आता मी काय करणार आहे म्हणजे ही सगळे घड्याळ खोलून स्वच्छ करून याच्यात त्रुटी काय आहे ते सगळे काढून परत ही कसं जोडायची त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. तेव्हापर्यंत आपण रजा घेऊ तुमची. धन्यवाद.